भारतीय जनता पार्टीनं ठरवलं की उद्याच्याला एकनाथ शिंदेचा पक्ष फोडायचा आहे, तर सर्वात आधी हे नेते भाजपमध्ये सामील होतील. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये अतिशय ट्रेंडिंग एक विषय होण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्षफुटीची गोष्ट. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून 29 आमदार घेऊन सुरुवातीला गुवाहाटीला गेले आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक नेते अनेक आमदार भाजपसोबत युती करण्यास तयार झाले आणि शिंदे गटामध्ये सामील झाले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पक्षाचं चिन्ह मिळालं, पक्षसुद्धा मिळाला. परंतु सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेसोबत फार काही आलबेल आहे असं दिसत नाही आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच सोयीचं राजकारण करत आलेलं आहे आणि राजकारण भाजप हा राजकारणा पद्धतीनं करतो. सुरुवातीला हळूहळू कोणाच्या तरी आधारानं तो वाढतो आणि त्यानंतर ज्यांच्या आधारावरती वाढला त्यालाच कट करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे. मग पंजाबमध्ये अकाली दल असू देत, हरियाणामध्ये JJD असू देत किंवा अनेक ठिकाणी असू देत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेच्या सोबत 1995 साली युती केली, हळूहळू वाढला आणि 2014 नंतर असं लक्षात आलं की शिवसेनेची गरज नाही आपल्याला आणि 2022ला तर कायमचाच पत्ता कट करून टाकला. परंतु हे असताना एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं अमित शहांसोबत बोलणी करून विश्वासात अमित शहानी घेतलं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे किंवा त्यांचा पक्ष हवेत होता. प्रचंड निधी आमदारांना एकनाथ शिंदेंच्या मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी थोडंसं सामोपचारानं घेतलं, 2 पावलं मागं आले आणि उपमुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी काम केलं. परंतु ज्या वेळेसपासून गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे गट यांना मात्र प्रचंड त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो हेच दिसतंय. निधीच्या बाबतीत असू देत किंवा वेगवेगळे टेंडर्स असू देत, आर्थिक गणिताच्या चाव्या ह्या देवेंद्र फडणवीसांनी हातात घेतलेल्या आहेत. मुंबईमध्ये तर MMRDA रिजनमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 500 कोटीच्या वरची टेंडर स्वतःच त्या ठिकाणी सह्या करणार असा निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे यांना काय करता येत नाही आहे. अगदी ठाण्यामध्ये सुद्धा पक्षातील अनेक लोक फोडण्याचं काम भाजपने गेल्या 2 महिन्यात केलेलं आहे. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्ष प्रवेशाचा सपाटा लावलेला आहे. हे नाराजी पाहता अमित शहा यांची एकनाथ शिंदेने भेट घेतली. त्या भेटीचाही फारसा परिणाम त्या झालेला नाही. पक्ष प्रवेश चालू आहेत, एकनाथ शिंदे यांना सोडून लोक जात आहेत. हे पाहता येणाऱ्या काळामध्ये अगदी सामनामध्ये सुद्धा बातमी आली होती की एकनाथ शिंदे यांना सोडून 35 आमदार, सध्या ॲक्च्युली 59 आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे, त्यातील 35 आमदार सोडून जातील अशी शक्यता सामनाच्या वृत्तपत्रातून सुद्धा आलेली आहे. सुषमा अंधारे यांनी सुद्धा स्टेटमेंट केलं की उदय सामंत 35 आमदारांना घेऊन जाणार आहेत. मग त्या 35 आमदारांमध्ये कोण आहेत हाही अनेकांना प्रश्न आहे. तर मित्रांनो, भाजपसोबत एकनाथ शिंदे ज्यावेळेस गेले त्यावेळेस अनेक आमदार होते जे जायला तयार नव्हते. ते देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यानंतर, त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर गुवाहाटीला गेले असं जो बोललं जात आहे. मग त्यामध्ये संजय राठोड असतील, उदय सामंत असतील, त्याचबरोबर दादा भोसे असतील, मंगेश कुडाळकर असतील, असे अनेक लोक आहेत की बच्चू कडू सुद्धा त्यावेळेस त्यांना सुद्धा फोन आला होता असं बोललं जातं. असे अनेक लोक आहेत जी देवेंद्र फडणवीस यांच्या सामोपचारामुळे गेले आहेत. मग ज्यावेळेस उदय सामंत असतील किंवा अनेक शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदेचे जरी जवळचे मानले जात असले तरी साताऱ्यामध्ये सध्या सत्यजित पाटणकर यांचा भाजप प्रवेश करून घेतल्यामुळं शंभूराज देसाई यांना राजकारण जड चाललंय. ते पाहता शंभूराज देसाई, उदय सामंत यांचा एक गट तयार होऊन तो सुद्धा भाजपपाशी गेलाच आश्चर्य वाटायला नको. राजकारणामध्ये काही होऊ शकतं, कुणीच कोणाचा मित्र नसतो आणि कुणीच कोणाचा शत्रू नसतो. जर का इतकंच घनदाट मैत्री असते तर शिवसेना फुटली नसते आणि भाजपसोबत शिंदेगड गेला नसता आणि इतकी शत्रुत्वच असतं तर सध्या ज्या पद्धतीने आपण पाहू शकता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, हे पाहता राजकारण शत्रू आणि मित्र असं काय नसतं. परंतु उदय सामंत यांच्या फुटीबाबत अनेकदा चर्चा होते, बातम्या येतात, याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतंय. एकनाथ शिंदे हे सुद्धा व्यथित आहेत, व्याकुळ आहेत. पक्षाबाबतच्या अशा बातम्या, पक्षातील लोक निघून जाण्याची कारणं हे पाहता एकनाथ शिंदे यांना सुद्धा धाकधूक आहे. ते सुद्धा वेगळा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत असतील असंच सध्या आहे. परंतु दादा भुसे असतील, अगदी निलेश राणे, नारायण राणे यांचा मुलगा, नारायण राणेचं अख्खं कुटुंब भाजपमध्ये असताना
त्या ठिकाणची मालवण आणि कुडाळची जागा शिंदे सेनेला सुटल्यामुळं निलेश राणे यांचा पक्षप्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात आलं. परंतु ते भाजपचेच आहेत. कोणत्याही क्षणाला नारायण राणे यांनी सांगता क्षणी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देता क्षणी ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊ शकतात. भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जालन्याचे 6 वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव ह्यासुद्धा कन्नड सोयगावचे आमदार आहेत, शिवसेनेचे आहेत. परंतु ते सगळं कुटुंब भाजपमध्ये कधीही त्या ठिकाणी भाजपमध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर राजेंद्र गावित असतील, त्याचबरोबर संगमनेरचे आमदार अमोल खताळ, भारतीय जनता पार्टीचे मोठं प्रस्थ नगरचे नेते विखे पाटील यांच्या म्हणण्यावरून त्यांना तिकीट देऊन त्या ठिकाणी निवडून आणण्यात आलं. अशी कित्येक नावं आहेत जी नावं स्वकर्तृत्वावर किंवा भाजपनं पाठवून त्या ठिकाणी आमदार केलेले आहेत. ते कोणत्याही क्षणी भाजपवासी होऊ शकतात आणि त्यांचं नेतृत्व म्हणून उदय सामंत यांचा चेहरा पुढे केला जाऊ शकतो. शिवसेना असं झालं तर शिवसेना 2 ते 3 वर्षामध्येच 2दा फुटल्याचं त्या ठिकाणी होईल आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का असेल. अशा पद्धतीनं शिवसेना फुटीच्या गोष्टी होऊ शकतात. अनेक नेते असं झालंच भाजपमध्ये जाऊ शकतात, कारण सध्या भाजपचं देशामध्ये असलेलं बहुमत, त्यांची एकाधिकारशाही, इतर पक्षांवरती असलेलं त्यांचं प्रेशर पाहता कुणालाच देवेंद्र फडणवीस किंवा भाजपसोबत टक्कर घेणं आवडणार नाही. अनेक जणांचे हात दगडाखाली अडकलेत, अनेकांचे उद्योग आहेत, अनेक भ्रष्टाचार आहेत. हे झाकण्यासाठी ते भाजपवासी होऊ शकतात असंच सध्या वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, अजून कोण कोण आमदार भाजपवासी होऊ शकतात? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.